आणि आता जरा दिल्लीत जाऊया, जिथे सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होतोय। पहिला आठवडा तर विद्यार्थी आंदोलन आणि नेट पेपर फुटीवरून झालेल्या गदारोळामध्ये वाया गेला। पण आता धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थी आंदोलनं शांत झाली आहेत। त्यामुळे उद्यापासून तरी संसदेमध्ये चर्चा होईल ही अपेक्षा होती, पण असं होण्याची शक्यता कमी झाली आहे, कारण राहुल गांधींचा लेटर बॉम्ब। धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है। सारे जो हमारे डिमांड है सब मान लिए गए हैं एंड हम लोगों ने इस पीसफुल प्रोटेस्ट को विथड्रॉ करने के लिए आग्रह किया। धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला आणि विद्यार्थ्यांनी दिल्लीतील आंदोलन मागे घेतलं। मात्र काँग्रेसचं आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केली आहे। जितना करना है वो करें, बंद करना है बंद करो, धमकाना है धमकाओ, कुछ करना है करो। हम नहीं हटने वाले हैं, ये नहीं हटने वाले हैं। ये हिंदुस्तान के फ्यूचर हैं, इनको देख लो अच्छी तरह। इससे कोई नहीं लड़ सकता। नरेंद्र मोदी इज इंडियाज पास्ट, द पास्ट कैन नेवर फाइट द फ्यूचर। नीट पेपर फुटीनं काँग्रेससह विरोधी पक्षांनी देशात आंदोलनं केली, पण अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील आंदोलनामुळे त्याची दिशा बदलली। राजकीय आंदोलन जुलै महिन्यात जन आंदोलन बनलं। म्हणजेच काय तर देशात एकाच वेळी एकाच मागणीसाठी दोन पातळ्यांवर आंदोलनं सुरू होती। छात्रों की गूंज या कार्यक्रमातून राहुल गांधींनी जेनझींना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला। पेपर फुटीवरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी कायम ठेवली, तर जेनझीच्याच मार्गानं नावारूपास आलेल्या सीजेपीनंही राजीनाम्याच्याच मागणीवर आंदोलन कायम ठेवलं। आता मागणी मान्य झाली आणि सीजेपीनं आंदोलन थांबवलं। आता काँग्रेसनेही हीच मागणी करत गेला संपूर्ण आठवडा संसदेचं कामकाज दणाणून सोडलं होतं। आता जेव्हा धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला तेव्हा वाटलं होतं की काँग्रेसचंही आंदोलन थांबेल, संसदेचं कामकाज उद्यापासून तरी सुरळीत होईल। पण काल राहुल गांधींनी आपली लढाई स्पष्ट केली आहे। जो इस पूरे सिस्टम को चलाते हैं, हिंदुस्तान के प्रधानमंत्री जो रात रात वीडियो बना रहे हैं, कल वीडियो बनाई, कहते हैं कि भैया बहुत अच्छे सुझाव आए। सुझाव से कुछ लेना देना नहीं है। इनकी मांग सुझावों की नहीं है, इनकी मांग धर्मेंद्र प्रधान की रिमूवल की। तो ये जो मेन इंचार्ज व्यक्ति है, ये इन स्टूडेंट्स से माफी मांगे, अपोलोजाइज करें कि इनको पीटा गया है, मारा गया है, डिसरिस्पेक्ट किया गया। इतकंच नाही तर राहुल गांधींनी 19 जुलैला जंतर मंतरवर झालेल्या हिंसक घटनेवरून थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलं आणि काही सवाल उपस्थित केले। विद्यार्थ्यांना मारहाणीचा आदेश कोणी दिला? विद्यार्थ्यांवरील अमानुष मारहाणीची जबाबदारी कुणाची आहे? पॅलेट गनसह बळाच्या वापराला सरकारची मंजुरी होती का? लोकशाहीत शांततेत केलेल्या आंदोलनांना महत्त्व आहे। आंदोलकांना संरक्षण देणं ही सरकारचीच जबाबदारी आहे। आंदोलकांशी चर्चा करून समस्या सोडवणं हे सरकारचंच काम आहे। सरकारनं उत्तर द्यावं आणि जबाबदारी निश्चित करावी। आता हे पत्र आलं आणि राहुल गांधींच्या मागण्यांवर सत्ताधाऱ्यांकडूनही पलटवार सुरू झाला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या निवासस्थानामध्ये घातपात घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, त्यांची मंशा होती। आणि ते नेहमी म्हणतात की बांगलादेश, नेहमी म्हणतात नेपाळ, ते नेहमी म्हणतात श्रीलंका, अशा प्रकारचं अराजकता देशामध्ये पसरवून या ठिकाणी देशामध्ये हे जे अराजकता पसरवणं हा त्यांचा उद्देश होता। हे खऱ्या अर्थाने निंदनीय है। जिन लोगों को भारत की प्रगति अच्छी नहीं लग रही है, जिनको ये सब अच्छा नहीं लगता है, वे किसी न किसी रूप में समाज में विद्वेष की स्थिति पैदा करना चाहते हैं। इन सभी तकनीक की जानकारी उनके पास है। भारत के विरोधी ताकतों के द्वारा दिया गया पैसा भी है और वे इसका दुरुपयोग करके
एक अव्यवस्था का वातावरण पैदा करने का प्रयास करेंगे। मुझे लगता है कि राहुल गांधी जी का यही काम है, मतलब आरोप लगाने का काम इनका करते रहेंगे। मतलब राहुल गांधी जी को सत्ता कभी मिलने वाली नहीं है। राहुल गांधी जी मतलब नरेंद्र मोदी जी पर और अमित शाह जी पर आरोप लगाने का काम करते हैं। और जो लाठीचार्ज हुआ था उसके लिए मतलब अमित शाह जी को जिम्मेदार करना ठीक नहीं है। राजकारण तर जोरात सुरू झालंय, हे कोणीही नाकारू शकत नाही. पण राहुल गांधींचं पत्र पाहता एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की उद्यापासून संसदेच्या अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होतोय. त्यात हा मुद्दा पुन्हा गाजणार आहे आणि त्याचा थेट परिणाम संसदेच्या कामकाजावर होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.